नमस्कार, मी जानवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या यशस्वी कार्याची माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री मनीष जी सांगळे. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. तर महाराष्ट्र शासनाने समाजातील वंचित, मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबई या संस्थेची स्थापना 11 जुलै 1985 ला केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारसरणीवर आधारित हे महामंडळ शिक्षण, रोजगार, व्यवसाय प्रोत्साहन, कौशल्य विकास, कर्ज आणि आर्थिक सहाय्य या विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे. विशेषतः समाजातील युवक युवतींना स्वावलंबी बनवणे, महिलांना व्यवसायासाठी मदत करणे आणि ग्रामीण शहरी भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या महामंडळाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आजपर्यंत अनेक लाभार्थींना व्यवसाय कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच स्वयंरोजगार उपक्रमाद्वारे प्रोत्साहन दिलं गेलंय. यामुळे समाजामध्ये आर्थिक उन्नतीसह सामाजिक सशक्तीकरणाला देखील चालना मिळाली आहे. चला तर मग याच कार्याविषयी आणखी जाणून घेऊयात. सर, सुरुवातीलाच माझा प्रश्न की 1985 ला या महामंडळाची स्थापना झाली. नेमका स्थापनेमागचा उद्देश काय होता? नेमका स्थापनेमागचा उद्देश जो आहे तो मातंग समाज जो अनुसूचित जाती प्रवर्गात येतो त्या समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास घडवून आणणं हा मुख्य उद्देश या महामंडळाच्या स्थापनेमागे आहे. कार्य कशा पद्धतीने चालतं, कार्यपद्धती काय आहे, रचना कशी आहे? महामंडळाचं मुख्यालय हे चेंबूरला होतं. आता नुकतंच CBD बेलापूरला शिफ्ट झालं आहे. महामंडळाचे 7 रिजनल ऑफिसेस आहेत. त्या ठिकाणी रिजनल मॅनेजर कार्यरत आहेत आणि त्या व्यतिरिक्त 34 जिल्ह्यामध्ये महामंडळाचे कार्यालय आहेत. त्या ठिकाणी जिल्हा व्यवस्थापक आहेत आणि या प्रकारची रचना आहे. आणि महामंडळाला जे शासनाकडून भागभांडवल मिळतं या भागभांडवलातून कर्ज लाभार्थ्यांना कर्ज वितरित केलं जातं, जेणेकरून ते स्वयंरोजगार करून स्वतःच्या पायावर उभे राहू शकले पाहिजेत, त्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजेत. त्याचबरोबर त्यांचा शैक्षणिक विकास करण्याकरता शैक्षणिक कर्जसुद्धा महामंडळामार्फत आपण उपलब्ध करून देतो. त्यांना कौशल्य त्यांच्यात विकसित करण्याकरता वेगवेगळे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यानंतर महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी इम्पॅनल केलेल्या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत या प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षित केलं जातं आणि त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला जातो. त्या व्यतिरिक्त सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, त्याच्यानंतर सेंट्रल हनीबी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यानंतर खादी आणि विलेज इंडस्ट्रीज कमिशनचे 3 कार्यालय आहेत आपल्याकडं. त्यामध्ये नाशिकला एक कार्यालय आहे, त्याच्यानंतर पालघरला एक आहे आणि डहाणूला एक आहे. या 3 KVICचे संस्था आहे, ती सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था आहे. त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना कुटीर उद्योग स्थापन करण्यासाठी प्रशिक्षित करत आहोत. सर, जसं तुम्ही म्हणालात की हे आर्थिकदृष्ट्या म्हणा, शैक्षणिकदृष्ट्या म्हणा, वंचित मागास वर्ग जो आहे त्यांचा सर्वांगीण विकास करणं हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून तुम्ही कार्य करता आहात. म्हणूनच मला विचारावं असं वाटतं की या महामंडळामार्फत नेमक्या कोणकोणत्या योजना राबवल्या जातात? महामंडळाच्या मुख्य योजना ज्या आहेत ते अनुदान योजना, ज्यामध्ये 50,000 रुपयापर्यंतचं कर्ज व अनुदान दिलं जातं. आता त्याच्यामध्ये थोडासा बदल करून ही योजना 1.5 लाख रुपयाची करण्याचा मानस आहे. त्यानंतर थेट कर्ज योजना, ज्याच्यामध्ये आपण 1 लाख रुपये लाभार्थीला कर्ज स्वरूपात देतो आणि बीज भांडवल योजना ही बँकेच्या मदतीनं केली जाते. तर त्या ठिकाणी बीज भांडवल योजनेतून आपण लाभार्थीला 7 लाखापर्यंतचं कर्ज वितरित करतो. या व्यतिरिक्त नॅशनल शेड्यूल कास्ट फायनान्स कॉर्पोरेशन जे आहे NSFDC त्याच्याकडून कर्ज घेऊन त्या माध्यमातून सुद्धा सुविधा कर्ज 5 लाख रुपयाचं, महिला समृद्धी योजना 1.5 लाख रुपये आणि लघु ऋण योजना 1.5 लाख रुपये अशा योजना आपण महामंडळाच्या माध्यमातून राबवतो. आजपर्यंत जवळपास 2,10,000 लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. दरवर्षी किमान 10,000 लाभार्थींना लाभ देण्याच्यासाठी
महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. अगदीच. आता ज्या पद्धतीने तुम्ही योजनांबद्दल आम्हाला माहिती दिली आहे, मला याबद्दल थोडंसं आणखी जाणून घ्यायचंय. म्हणजे तुमच्या ज्या कर्ज योजना आहेत किंवा शिष्यवृत्ती योजना म्हणा किंवा व्यवसाय सहाय्य, याबद्दल जरा अधिक माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या. याच्यामध्ये सुविधा कर्ज जे आहे ते सुविधा कर्ज 5 लाख रुपयाचं आहे, ज्याच्यामध्ये 75% NSFDCचा वाटा आहे, त्याच्यात 20% महामंडळाचा वाटा आहे आणि 5% लाभार्थ्याचा वाटा आहे. या पद्धतीने ही योजना राबवली जाते. त्यानंतर महिला समृद्धी योजना जी आहे 1.5 लाखाची, तिच्यामध्येही याच पद्धतीनं 75%, 20% महामंडळ आणि 5% लाभार्थी हिस्सा या पद्धतीचं आहे. थेट कर्ज योजना जी आहे ती महामंडळाच्या भागभांडवलातून राबवली जाते. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिलं जातं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केलेली आहे. जेवढे अर्ज येतील, पात्र अर्ज जेवढे असतील, उद्दिष्टापेक्षा जर जास्त असतील तर लॉटरी सिस्टीमनं लाभार्थीची निवड केली जाते आणि संपूर्ण प्रक्रिया जी आहे त्याची व्हिडिओग्राफी केली जाते, जेणेकरून त्याच्यात पारदर्शकता आली पाहिजेत. या पद्धतीने ह्या योजना राबवल्या जातात. अगदीच. मग आतापर्यंत किती लोकांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला? प्रत्यक्ष लाभ मगाशी सांगितल्याप्रमाणे 2,10,000 लाभार्थींना आतापर्यंत महामंडळाने आर्थिक सहाय्य केलेलं आहे. अगदीच. महिला उद्योजकांसाठी कोणती विशेष योजना उपलब्ध करून दिली? महामंडळाची महिला समृद्धी योजना जी आहे ती फक्त महिलांसाठीच आहे. त्या व्यतिरिक्त थेट कर्ज योजना असेल, त्या योजनेमध्ये सुद्धा 40% महिलांना आपण प्राधान्य देतो. आणि अनुदान योजना जी आहे, ज्याचा आत्ता मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 1.5 लाख रुपये ची योजना करायचं हे आहे. कारण केंद्र शासनाचं जे अनुदान मिळतं ते पूर्वी 10,000 होतं, आता ते 50,000 झालेलं आहे. त्याच्यामुळं त्या योजनेमध्ये बदल करणं, सुधारणा करणं हे अतिशय गरजेचं आहे. तसा आता त्या शासनाकडे प्रस्ताव पाठवून त्याला मान्यता घेऊन याच आर्थिक वर्षामध्ये ती योजना सुद्धा आपण राबवणार आहोत. आजकाल आपण बघतोय नोकरी मिळणं फार कठीण झालेलं आहे. म्हणजे रोजगार कमी आणि तरुणांची संख्या जास्त झालेली आहे. अशा कंडिशनमध्ये तरुणांसाठी रोजगार निर्मिती म्हणा किंवा व्यवसाय कौशल्य जे आहे त्यावर भर देण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात? त्याच्यामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकसंख्येचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून शहरी भागात रोजगारासाठी मायग्रेशन झालेलं आहे. आणि शहरी भागामध्ये सुद्धा मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना घरच्या घरी जर आपल्याला काही तयार करणं शक्य असेल, जसं प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आपण याच्या हे तयार करतो, HDPC म्हणतो आपण त्याला, तर त्याचं मटेरियल जे आहे ते स्टिचिंगचं मशीन नुसतं आपण 60-70 हजाराचं मशीन जरी त्यांना उपलब्ध करून दिलं तर घरी बसल्या ते 15,000 ते 16,000 रुपये महिन्याला ती महिला कमवू शकेल. त्याचप्रमाणे वाती तयार करणं असेल, कॅन्डल तयार करणं असेल, अशा वेगवेगळ्या वस्तू तयार करणं ज्याचा रोजच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात वापर आहे. छत्र्या तयार करणं आलं, त्याच्यानंतर मॉप जो फरशा पुसण्यासाठी वगैरे आपण वापरतो ते, या सगळ्या वस्तू तयार करणं शक्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहे. त्यानंतर फूड ऑन व्हील, ते फूड ऑन व्हीलचं सुद्धा पर्याय आम्ही हे करतोय, ज्यामुळं शहरात आता आपण पाहतो की फुटपाथ सर्व व्यवसाय वेगवेगळ्या व्यावसायिकांनी काबीज केलेले आहेत. पण फूड ऑन व्हील ही संकल्पना अशी आहे की या संकल्पनेतून कमी खर्चामध्ये तो पुरुष असो का स्त्री असो स्वतःचा व्यवसाय चालू करू शकते. मग कोणता पावभाजीचा गाडा असेल किंवा चिकनचा हे असेल, चायनीजचा गाडा असेल, अशा वेगवेगळ्या. त्यानंतर व्हेजिटेबल कार्ट, तर व्हेजिटेबल कार्ट म्हणजे ते आपण पाहिलं करोनाच्या काळात ॲटो रिक्षाचं वरचं कव्हर काढून त्याच्यावरती भाजीपाल्याचं लोकांनी व्यवसाय सुरू केला. म्हणजे इच्छा तिथं मार्ग आहे. तर त्याच पद्धतीनं त्यांना ई कार्ट उपलब्ध करून द्यायचं, जेणेकरून ते फळभाज्या किंवा स्टेशनरी वस्तू असतील, भाजीपाला असेल, ते विक्री करू शकतील शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन, उपनगरामध्ये जाऊन, आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करू शकतो. असे अनेक व्यवसाय आहेत की जे छोट्या भांडवलामध्ये सुद्धा आपल्याला तयार करणं शक्य आहे. तर ते त्या पद्धतीने आम्ही तयार करतो. त्याच्यानंतर प्लास्टिक रिसायकलिंग आलं आहे, त्याच्यानंतर वेस्ट आहे, त्याचं रिसायकलिंग करणं, या प्रकारे काम करतो आहे आपण. शेतामध्ये आता समजा धुळे, जळगाव,
परभणी, हिंगोलीचा काही भाग, नांदेड या भागामध्ये केळीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. केळीचा घड काढल्यानंतर ते स्टेम उरतं. त्या स्टेमचं जर लगदा तयार केला तर त्याच्यापासून कागद तयार करणं शक्य आहे. तो हार्डली 15 लाख रुपयापर्यंतचा तो व्यवसाय आहे. म्हणजे भांडवल त्याच्यामध्ये 15-1 लाख रुपयापर्यंत आहे. अधिक भांडवल जर लावलं तर त्या केळीच्या खोडापासून आपण कापड सुद्धा तयार करू शकतो. असे अनेक व्यवसाय शेतीवर आधारित आपण करू शकतो. दाल मिल छोट्या स्वरूपात चालू करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतील. आता शहरामध्ये नोकरदार महिलांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. त्याच्यामुळं बऱ्याच प्रकारचे वाळवणं जे म्हणतो आपण, म्हणजे जे उन्हाळ्यामध्ये आपण पूर्वी करायचो, ते रेडी तयार करून एक फूड इंडस्ट्रीला सप्लाय केला आपण तर त्याच्यातून सुद्धा रोजगार तयार होतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम महामंडळाच्या माध्यमातून आपण राबवायचा प्रयत्न करतोय. महामंडळाच्या मॅनेजिंग डिरेक्टर पदी तुम्ही विराजमान आहात, महत्वाचं पद आहे. या कार्यकाळामध्ये एखादा असं उदाहरण तुमच्याकडे आहे का की एखादा यशस्वी लाभार्थी, असा लाभार्थ्याचं काही उदाहरण असेल तर आम्हाला? त्याच्यामध्ये एक लाभार्थी, लातूरचा लाभार्थी आहे, मला आता नाव लक्षात नाही त्यांचं. त्या लाभार्थीने स्वतःचं पहिलं घेतलेलं कर्ज परतफेड केलं आणि स्वतःची पॅथॉलॉजी लॅब टाकली आहे आणि त्याला 7 लाख रुपये कर्ज आपण NSFDC कडून उपलब्ध करून दिलेलं आहे आणि रेग्युलर रिपेमेंट तो करतोय. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये आपण मागच्या वर्षी जवळपास 12 लोकांना ॲटो उपलब्ध करून दिलेत आणि आज त्यांची परतफेड सुद्धा व्यवस्थित चालू आहे. मध्यंतरी ठाण्याला एक मातंग समाजाचा मेळावा घेतला, जेणेकरून त्यांना महामंडळाकडे अधिकाधिक त्यांनी लाभ घेण्यासाठी आलं पाहिजेत. यासाठी मला एक सुखद आश्चर्य वाटलं की त्या हॉलच्या समोरच्या साईडला एक ऊसाचा गाडा म्हणू आपण किंवा दुकान म्हणू, ते चालू होतं आणि त्याला महामंडळानं अर्थसहाय्य केलेलं होतं. असे अनेक हे आहेत. आणि सक्सेस स्टोरीज आम्ही आत्ता 1 ऑगस्टला जे अण्णाभाऊ साठेंची जी जयंती झाली होती त्यावेळेस सुद्धा आम्ही त्या सक्सेस स्टोरीज तयार केलेल्या आहेत. प्रॉमिसिंग आहे आणि फक्त आता त्याच्यामध्ये अधिकाधिक लाभ कसा त्यांना उपलब्ध करून देता येईल आणि त्यांना सक्षम कसं करता येईल या दृष्टिकोनातून प्रोजेक्ट बेस्ड जिथे ॲसेट तयार होईल आणि पैसा खेळता राहील अशा पद्धतीचे प्रकल्प त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण करणं. आमच्या प्रधान सचिव कांबळे साहेब जे आहेत, कांबळे साहेबांनी आम्हाला 1 ऑगस्टला सूचना दिल्यात की आपण एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवावा. आता सध्या पावसाचा जोरात असल्यामुळं आपण ते लावलेले नाहीत, परंतु नजीकच्या काळामध्ये रेप्युटेड इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून MCED सारख्या एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट कार्यक्रम आपण ते राबवणार आहोत. आणि काही ठिकाणी कृती संगम सुद्धा करायचा प्रयत्न चालू आहे. जसं मगाशी आपल्याला सांगितलं की खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन जे आहे तर ते PMEGP योजनेचं नोडल एजन्सी आहे. त्या योजनेमध्ये सबसिडी आहे, जवळपास 35% सबसिडी आहे आणि प्रकल्प मर्यादा ही 1 कोटीपर्यंत आहे तिथं. तर खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या होतकरू तरुणांना तरुणींना PMEGP योजनेच्या माध्यमातून लाभ कसा देता येईल त्याच्यासाठी आपण ते एक प्रयत्न आपला चालू आहे आणि नजीकच्या काळामध्ये ते सुद्धा आपल्याला करता येणार आहे. अगदीच. या महामंडळाच्या कार्याविषयी मला खरं तर अजून जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मार्ग प्रगतीचा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या यशस्वी कार्याविषयी जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत या महामंडळाचे मॅनेजिंग डिरेक्टर श्री मनीषजी सांगळे. सर, हे महामंडळ चालवताना सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटलं तुम्हाला? सर्वात मोठं आव्हान म्हटलं तर महामंडळाचा स्टाफ मर्यादित आहे आणि समाज हा जवळपास 34 जिल्ह्यामध्ये आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा सगळ्यात मोठे आव्हान वाटतं मला. आणि जसं 170चा स्टाफ आहे आमचा
परंतु जवळपास 70 ते 80 लोक कार्यरत आहेत आणि बाकी कर्मचारी हे कंत्राटी आहेत. अच्छा. त्यामुळं तो एक मोठं आव्हान आमच्या समोर आहे. परंतु आता डिसेंबरपर्यंत सरळ सेवा भरती करून जवळपास 90 पदं जी रिक्त आहेत ती भरण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. तशा मान्य सचिव महोदयांनी आम्हाला सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आणि ती कारवाई सुद्धा आता सुरू केलेली आहे आम्ही. अगदीच. आगामी काळासाठी कोणते नवीन प्रकल्प किंवा डिजिटल कार्यक्रम काही करणं त्यामध्ये डोक्यात आहे का? सगळ्यात महत्त्वाचं शासनाने जसं 100 दिवसाचा कार्यक्रम आहे, 150 दिवसाचा कार्यक्रम आहे, डिजिटलायझेशन वरती अधिक भर दिलेला आहे. महामंडळाने मागच्या वर्षी महामंडळाच्या बीज भांडवल योजना वगळता, कारण ती बँकेशी संबंधित आहे, तर महामंडळाच्या सर्व योजना ह्या आम्ही आता ऑनलाईन केलेल्या आहेत, जेणेकरून लाभार्थ्याला प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. तो घरबसल्या सर्व कागदपत्र अपलोड करू शकला पाहिजे. त्याचे फॉर्म हे ऑनलाईनच लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल त्यांची, ते एक आहे. त्याच्यानंतर रिकव्हरी पोर्टल एक आम्ही तयार करतोय, ज्याच्यामध्ये लाभार्थीचे व्हर्च्युअल अकाउंट्स राहतील आणि लाभार्थीला शहरात येऊन ऑफिसला येऊन पैसे भरण्याची गरज पडणार नाही. जागेवर फोनपेने किंवा वेगळ्या माध्यमातून तो पैसे भरू शकला पाहिजे. या पद्धतीचं पोर्टल्स तयार केलेले आहेत आणि ऑनलाईन सर्व सिस्टीम आमची ऑनलाईन झालेली आहे. आता अच्छा. वेबसाईट महामंडळाची आहे. महामंडळाच्या वेबसाईटवर आम्ही सर्व माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. NSFDCच्या योजनासुद्धा त्याच्यावरती आम्ही हे केलेल्या आहेत, ऑनलाईन केलेल्या आहेत. त्याच्यामुळं या महामंडळाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यामध्ये आम्हाला फार मोठी मदत झालेली आहे. अगदीच. राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा काही विशेष निधी या महामंडळाला प्राप्त झालाय का आणि तो कशा पद्धतीने वापरला? त्याच्यामध्ये महामंडळाला मला सांगताना आनंद वाटतो की 2023ला मी पदभार स्वीकारल्यानंतर सातत्यानं पाठपुरावा करून लवजी वस्ताद साळवे आयोग, ज्याचा 2011 साली शासनाने अहवाल स्वीकारला आणि त्या अहवालामधले 68 शिफारसी तत्वतः मान्य केल्या होत्या. महामंडळाने जवळपास 442 कोटी रुपयाचा आराखडा तयार करून शासनाकडे निधीची मागणी केली. मला सांगताना विशेष आनंद वाटतो आणि समाधानही वाटते की 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये 30 कोटी रुपये निधी शासनाने लवजी साळवे आयोगाच्या शिफारसी अंमलबजावणी करता महामंडळाला उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे महामंडळाचे स्वतःचे सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे कौशल्य विकास केंद्र उभे करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सबमिट केलेला होता. तर पहिल्या टप्प्यामध्ये मुंबईत अंधेरीला, त्यानंतर मराठवाड्यात तुळजापूरला आणि विदर्भामध्ये अमरावतीला अशा 3 ठिकाणी प्रत्येकी 50 कोटीप्रमाणे 150 कोटीचे प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि त्यालासुद्धा मागच्या वर्षी 30 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि 10 कोटी शासनाने रिलीजसुद्धा केलेले आणि ते आता अंतिम टप्प्यात आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये कदाचित त्या प्रकल्पाला सुरुवात सुद्धा होईल. ग्रामीण भागातील तरुणांविषयी मला विचारायचं आहे. ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी महामंडळ स्तरावरती कोणकोणत्या योजना राबवल्या जातात? ग्रामीण भागातील तरुणांना आणि शहरी भागातल्या तरुणांना मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षण योजना चालू आहे. बीज भांडवल योजनेत त्यांना 7 लाख रुपयापर्यंत कर्ज देतो. थेट कर्ज योजनेमध्ये 1 लाख रुपये कर्ज देतो. अनुदान योजनेमध्ये महिलांना, पुरुषही आहेत त्याच्यात, पण विशेषतः महिलांना 50,000 रुपये आहे ते 1.5 लाख रुपयापर्यंत आपण त्याची मर्यादा वाढवायचा प्रयत्न करतोय आणि NSFDCच्या माध्यमातून आपण 100 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन शासनाकडून आता जवळपास 3,500 लाभार्थींना आपण कर्ज वितरित करीत आहोत आणि त्याच्यात मुख्यत्वे ग्रामीण भागातले तरुण आणि तरुणींनाच आपण हा लाभ देत आहोत. अगदीच. वंचित समाजाचे जे सर्वांगीण विकास व्हायला हवा त्यासाठी म्हणून काय संदेश द्या? वंचित समाजाच्या विकासासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षण, प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार, ज्याच्यामध्ये
उच्च शिक्षण घेऊन नोकरी करणं किंवा स्वतःचं वेगळं करिअर करणं हे आहे. परंतु ज्यांना व्यवसायामध्ये शिरायचं आहे त्यांनी निश्चित यामध्ये महामंडळाच्या माध्यमातून या योजनांचा लाभ घ्यावा आणि स्वतःचं एक आर्थिक स्वातंत्र्य, स्वतःच्या कुटुंबाचं एक आर्थिक स्वातंत्र्य आणि जीवनाचा स्तर कसा वाढेल या दृष्टिकोनातून त्यांनी पुढे येऊन या योजनांचा लाभ घ्यावा असं माझं मत आहे. आणि त्यांना सर्वांना आवाहन सुद्धा आहे. मी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी पदभार स्वीकारल्यानंतर तळागाळातल्या लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत. याच्यासाठी मातंग समाज ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशा 16 जिल्ह्यांमध्ये मी स्वतः आणि आमचे जनरल मॅनेजर यांनी जाऊन कार्यशाळा घेतल्या आहे आणि त्या कार्यशाळेला प्रतिसाद सुद्धा अतिशय चांगला मिळालेला आहे. असे अनेक लोक आहेत की जे करतायत. एक शहरी भागात आपण किंवा ग्रामीण भागामध्ये जरी राहिलो तर फळं भाज्या सुकवण्यासाठी डिहायड्रेटर जे मशीन्स आहेत ज्याच्यामध्ये अतिशय कमी भांडवल लागतं. हार्डली 1.5 लाख रुपयामध्ये आपण घर बसल्या घरामध्ये जसा फ्रीज ठेवतो तशा पद्धतीने आपण घरात ती मशीन ठेवून गृह उद्योग चालू करू शकतो. आणि या सुकवलेल्या गोष्टीला अतिशय मार्केटमध्ये डिमांड आहे. केळीची पावडर असेल केलेली त्याचा वापर आईस्क्रीम इंडस्ट्री असेल किंवा अन्य ठिकाणी होतो. बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या त्याच्यामध्ये. किवीचे ड्रायफ्रुट्समध्ये आपण वापर करतो. त्याच्यानंतर ॲपल असेल अशा वेगवेगळ्या फळांचा वापर करायचा. त्याच्यानंतर समजा कोथिंबीर असेल कोथिंबीर वाळवणं, कढीपत्ता असेल, त्याच्यानंतर जी मेथी असते त्या मेथीचा फूड इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तर ते एक आता तो एक उपक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि त्याच्यात माध्यमातून आपण जवळपास 3000 लाभार्थींना त्याच्यातून लाभ देणार आहोत. निश्चितच खरंच ही महामंडळ वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप छान असं कार्य करतं. तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या यशस्वी कार्याची आम्हाला माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.